सी इन्व्हेस्टिंग करताना बऱ्याचदा तुमचं हे कन्फ्युजन होतंय की कोणते स्टॉक परचेस केले पाहिजे, काय टेक्निकल्स काय फंडामेंटल्स बघितले पाहिजे. ते गरजेचं आहे, पण जर तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग करत असाल तर. कारण बऱ्याचदा असं होतंय की तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि तो स्टॉक जर एका रेंजमध्ये अडकला तर तुमचे पैसे स्टक होतात आणि एक्सपेक्टेड रिटर्न्सच मिळत नाही. हां, आणि जर तुम्ही लॉंग टर्म टार्गेटने काम करत असाल मोर दॅन 5, 7 or 10 years, तर सिंपल थंब रूल तुम्ही यूज करू शकता की जे आपण कन्झम्पशन करतो ही इमेज तुम्ही बघू शकता. राईट, जे तुम्ही कन्झम्पशन करताय बघा, त्या इमेजमध्ये फुटवेअर्स दिसत आहेत, ठीक आहे, टॉयजची कंपनीज आहेत, पेंट्सच्या कंपनीज आहेत, मॉल्स आहेत, डीमार्ट असेल, प्रत्येकाचे चार्ट बघा. डीमार्ट 600 रुपीज झालेला 5000चा त्याचे हाय दिलेला. रिलॅक्सो फुटवेअर बघा 30 to 40 रुपीजला होता 10 years बॅक, त्याचा आहे अराउंड 1200 रुपीज आहे. कोणताही स्टॉक्स घ्या, एसीज बघा, टी व्हीज बघा, जे आपण डे टू डे लाईफमध्ये कन्झम्पशन करतोय त्यावर तुम्ही लॉंग टर्म बेट करू शकता. थँक्यू.